मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी गावरान पद्धतीची मी इथं शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. आणि मी शेंगासुद्धा इथं गावरानच घेतलेल्या आहेत. आमच्या गावाकडच्या शेंगा आहेत. मी हायब्रिड शेंगा घेतल्या नाही. ते शेंगा आहेत ना, खूपच खायला टेस्टी लागतात बरं का गावरान शेंगा. तर मी गावरान पद्धतीची तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचा. मी इथं शेवग्याच्या शेंगा असे काप करून घेतलेले आहेत. वरचे साल पण काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यात. आणि आपल्याला आता हे शिजवून घ्यायच्यात अगोदर. मी भाजीचं लागणारं साहित्य घेतलंय. इथं लसूणच्या 10-12 पाकळ्या घेतल्यात. मी इथं लागणारं साहित्य घेतलंय. इथं लसूण घेतलं 10-12 पाकळ्या. इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भाजून. तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी फुटाणे जरी असतील तुमच्याकडं तर तुम्ही फुटाणे सुद्धा घेऊ शकता. मी इथं अद्रकचे काप घेतलेले आहेत. मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे भाजून. अशा पद्धतीने आपल्याला लाल झरीत भाजून घ्यायची. मी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. इथं कोथिंबीर घेतली आणि अशा पद्धतीने मी इथं कांदा भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने जर कांदा भाजून घेतला ना, खूपच भाजी शेवग्याच्या शेंगाची खायला टेस्टी लागते. इथं तीळ घेतलेलं आहे भाजून आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं टोमॅटो घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये सर्व वाटण बारीक करून घ्यायचं आहे. आणि मी सर्व भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर सोडता. मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या. आता तर इथे मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे. आपलं तेल गरम झालं की आपल्याला शेंगा धुवून घेतलेल्या आहेत ना, कट करून हे तेलामध्ये अगोदर फ्राय करून घ्यायच्या. तेल गरम झालंय. इथं आपल्याला घालून घ्यायचं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद. आणि इथं तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं. तर शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्यात. आपण जे साहित्य घेतलं होतं सगळं भाजीचं ते असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचंय. अशा पद्धतीने इथे मी बारीक वाटण बनवून घेतलेलं आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये घालून घ्यायचं 2 चमचे तेल. तेल गरम झालं की जे आपण आता हे वाटण बनवून घेतलं होतं ना, ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. आता आपण मसाले घालून घेऊ. मी इथं कांदा लसूण मसाला घातलेला आहे 1 चमचा. इथं लाल तिखट घेतलंय अर्धा. माझं तिखट आहे ना जास्त तिखट आहे. मी धना पावडर घालणार आहे 1 चमचा. चाट मसाला अर्धा चमचा. थोडीशी हळद आणि बेडगी मिरची पावडर घालणार आहे थोडीशी. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं. आपल्या मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आणि इथं आपल्या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत. आता हे आपण शिजलेल्या शेंगा ह्या मसाल्यामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या आवडीनुसार घट पातळ याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. 5 ते 6 मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती शिजून घ्यायची भाजी. मस्त अशी भाजीला तरी सुद्धा आलेली आहे. अशी माझी शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे. आणि किती छान अशी तरी पण आलेली आहे माझ्या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला पण आवडेल. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.